हाय हॅलो नमस्ते सिटी सिंपल रेसिपीज आणि ब्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। हा छोटासा दिवाळीचा ब्लॉग मी घेऊन आलेली, नक्की तुम्हाला आवडला तर छान कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दिवाळी सुरू होणार आहे, दिवाळी येते हे लक्षात आल्याच आपण सगळे आनंदाने असतो आणि असं सगळे आपण खूप आनंदी खूप खुश असतो। चला दिवाळी येणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण भरपूर असं प्री प्लॅनिंग करत असतो का हे करायचं ते करायचे, प्लॅनिंग करत असतो, प्री प्लॅनिंग करतो आपल्याला हे करायचं ते करायचे, पण करता करता बऱ्याच गोष्टी राहून जातात। आणि मी असं पहिल्यांदा यावेळेस ठरवलं का चला आपण सकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी माझ्याकडे ग्रीन पैठणी ती नेसायची, पण ऐन वेळेस नेमकं मला पेटीकोट सापडेना त्या साडीवरचा, मग ही नेसली मी साडी। आणि यावेळेस मी अशी छान झेंडूची फुलं आणली। याआधी मी असं कधीही केलं नव्हतं, मी पहिल्यांदा स्वतः मार्केटला गेले। आता भरपूर फुलं घ्यायचं म्हटलं म्हणजे खूप महाग का घ्यायची ना, आणि मी राहते तिथून थोडंफार जवळ आहे मार्केट, तर मी स्वतः गेले होलसेल मार्केटमधून मी फुलं आणली 350 रुपयाला 1 कॅरेट, आणि एक कॅरेट फुलं आणली। आणि मला हे लक्षात आलं का पुढच्या वर्षी मला 2 कॅरेट आणावी लागतील आणि मग छान मी याच्यापेक्षा छान डेकोरेशन करू शकते असं। आणि ह्या माझ्या कुंड्या आहे, इंडोर प्लांट लावले होते मी, इतके छान आणले होते, इतके महाग, पण ते काही जगलेच नाही, काय माहीत नाही मला। पण मग त्या कुंड्या काय करायच्या ना, इतक्या छान आहे, तर मग त्या देखील मी असे मध्ये पेपर ठेवले आणि वरती असे फ्लावर ठेवून छान त्याचंसुद्धा मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे। आणि आपलं बायकांचं असतंच ना ठरलेलं, चला त्या दिवशी हे करू ते करू, मग कोणती साडी नेसायची बाई, मग कोणते दागिने, मग थोडेफार मी सुद्धा दागिने घातलेले। असं तर काही सुंदर नाही, पण थोडं सुंदर दिसायचा प्रयत्न केलेला आहे मी। आणि बाकी मेकअप काही नसला तरी काही एवढं फाउंडेशन वगैरे आहे, पण मी काही ते लावत नाही। आणि हा माझा मेन डोर आहे, त्याला मी मधून हे असे फुलांच्या माळा लावलेल्या आहे। आणि बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं का चला 3-4 वर्षापासून आपली काही नथ निघालेली नाही, कपाटातच आहे तर नथ पण घालू, पण ऐन वेळेस कसं राहूनच जातं नाही का, तसं माझंही राहून गेलं। आणि पार दिवाळी संपल्यानंतर लक्षात आलं का अरे आपल्याला नथ घालायची होती। आणि मग नंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस मी ही साडी नेसली, ही सुद्धा माझी 3 वर्षापासून अशी कपाटात पडलेली, त्या साडीला नेसायचा योगच येत नव्हता। एक दिवशी फोटो काढायचे होते म्हणून नेसली होती मी, मग आज मी ती लक्ष्मीपूजनासाठी नेसली। आणि दिवे कसे एकदम असे सुंदर आहे, अप्रतिम आहे, खूप छान आहे, मला खूप आवडले दिवे। मी घेतले ते थोडे आमच्या जवळचेच ओळखीचे, तर कसं मग ओळखीचे लोक असले का आपल्याला छानच चांगल्या वस्तू भेटतात नाही का, चांगल्या दर्जाच्या। तसं माझे दिवेसुद्धा खूप छान आहे, स्वस्तिकचे असे मोत्यांचे, त्याच्यानंतर ते फ्लावरचे, असे छान होते दिवे, मला आवडले आणि घेतले मी ते आवडीने, माझ्या बच्चूलाही आवडले। आणि मग थोडंसं लायटिंग केली मी घरात। घर खूप माझं छोटे आहे, पण कसं स्वतःचं घर असलं आपल्या स्वतःच्या नावाने तर छोटं असलं तरी आपल्याला तो बंगलाच वाटतं की नाही। माझं तसंच आहे, माझी प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते, तसं प्रत्येकांचं असेल, पण मला म्हणजे असं ते जुनं का असो ना, पण माझी प्रत्येक वस्तू मला खूप आवडते, तसं माझं घरही खूप आवडतं। आणि मग थोडं मी डेकोरेशन, घर स्वच्छ साफसफाई झाल्यानंतर थोडंफार प्रयत्न केला आहे मी का घर आपलं कसं सुंदर दिसेल। आणि जे काही घेतलेले दिवे ते सुद्धा मी छान असं व्यवस्थित लावून घेतलेले। आणि मग चला थोडंफार का होईना आपण दागिनं, थोडंफार का होईना मेकअप, मग सगळं हे ते करू असं प्री प्लॅनिंग करूनसुद्धा सकाळी जो मी मेकअप केला तो संध्याकाळीही तसाच राहिला, फक्त मी साडी आणि दागिने चेंज केले, बाकी तसंच होतं कारण टाईमच नव्हता। आणि बघा दिवाळी निमित्ताने दिवे नसले का दिवाळीचं महत्त्वच नाही, तसे सुंदर दिवे लावलेले मी खरंच। आणि माझी पहिली दिवाळी आहे ही काय, एवढे सुंदर दिवे मी आणले माझ्या घरात। आणि हा आमच्या अपार्टमेंटचा जिना आहे, तिथून मी एंट्री केलेली अशी छान। आणि रांगोळीसुद्धा मी वर्षातून दिवाळी आली का तेव्हाच मी रांगोळी काढत असते, फारशी जमत नाही, पण मी खूप प्रयत्न केला एवढीशी रांगोळी काढायला, मला जवळजवळ 1 तास लागला असेल। आणि मग छोटासा व्हिडिओ, आणि हे तोरणसुद्धा घेतले मी पंचवटीला मार्केटला गेले तिथूनच आणले ना, MG रोडवरून। आणि मग असं छान घराचं डेकोरेशन केलेलं, मग वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं। तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आपण भेटूच तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।